पुढे तुमचं काय दिशा असणार आहे? म्हणजे तुम्ही जो उमेदवार दिलाय त्याच्या प्रचारात तुम्ही सक्रिय दिसणार का? हो, नक्कीच. एक राष्ट्रवादीची कार्यकर्ता म्हणून की आम्हाला राष्ट्रवादी पक्षाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार आम्ही पक्षनिष्ठा म्हणून पक्षाने दिलेल्या उमेदवाराची नक्कीच प्रचार यंत्रणेमध्ये उतरणार. ठीक आहे. महिलांसाठी तुम्ही आतापर्यंत अनेक खरं तर उपक्रम राबवले होते, त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी तुम्ही खरं तर खूप काम करताय. विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. म्हणजे रस्ते, पाणी, आरोग्य हे ते सगळं आपण असलो तरी होत राहते, नसलो तरी होत राहील. परंतु एखादा व्हिजनवाला नेता येणं हे खरं तर खूप गरजेचं असताना तुमच्याकडे ते व्हिजन आहे. भविष्यात तुमची वाटचाल कशी असणार आहे या सगळ्या प्रभागासाठी, एकूण तालुक्यासाठी? एकंदरीत जर विचार केला तर वास्तविक इलेक्शनमध्ये उतरण्याचं कारण हे होतं की राजकारणामध्ये समाजकारण करण्यासाठी तुम्हाला राजकारणाची जोड लागते. जेव्हा राजकारणाची जोड असते तेव्हा तुमचं विजन आणि तुमचं जे पुढचं हे आहे त्याची क्लॅरिटी मोठी होते. म्हणजे आता वास्तविक पाहिलं, जरी माझा स्वभाव किंवा बुट्टे पाटील परिवाराचं जे विजन आहे पूर्वीपासून की समाजकारणात आम्ही अहोरात्र उतरलेलो आहोत, मग हे करताना ते काम कधी थांबणार नाही. म्हणजे माझ्या मॅनिफेस्टोमध्ये हे विषय होते आणि जे पुढे कार्यरत राहणार आहे. म्हणजे बरेच लोक आता मी बोलल्यावर त्याचं नेहमीच्या माझ्या अनुभवाप्रमाणे अनुकरण देखील करतील, कॉपी पेस्ट करतील बऱ्याच वेळा. म्हणजे तुम्हाला सांगायला मला हे वाटेल की बऱ्याच वेळा माझे फ्लेक्स तंतोतंत कॉपी केलेत, नशीब माझं नाव कॉपी केलेलं नाही. जे हा अनुभव मला आलेला आहे. आता आपण जर एक विचार केला तर आपला जो भौगोलिक दृष्टी आहे त्याच्यात आपल्या इथे MIDC कधीच येऊ शकत नाही. मग आपल्याला MIDC नसल्यावर ते आपला युवक वर्ग हा जास्तीत जास्त शहराकडे पळतो किंवा रोजगार संधी कमी असल्यामुळं महिलांना पण वानवान कुठं कुठं फिरायला लागतं. एकतर आपल्याला इतकं निसर्ग संपन्न गाव दिलेलं आहे. उदाहरण म्हटलं तर आज आपलं हेरिटेज म्हणून शिवनेरी किल्ला हे झाला आहे. मग शिवनेरी किल्ल्यावरती आपल्याला हेरिटेज झाला आहे तर आपल्याला तिथं रोजगार कसे होऊ शकतील की तिथं जर हेरिटेज झालं आहे तर आपण लाईट अँड साऊंड शो करू शकतो, गायडेड टूर करू शकतो. त्या बाबतीत एक वेगळं विजन ठेवून जर तुम्ही मार्केटिंग त्याचं ब्रँडिंग केलं की युनेस्कोच्या हिशोबाने आहे. आजूबाजूला तुम्ही बघा, आपल्या इथं खूप असे मोठे मोठे बंगलोज आहेत किंवा लोकांची घरं आहेत, मोठी आहेत, पण राहणारी 2च व्यक्ती. मग तिथे Airbnb सारखे प्रकल्प केले की तिथं येणाऱ्या लोकांची राहण्याची सोय केली तर प्रत्येक माणसाला घरामध्ये रोजगार उपलब्ध होईल. जे हे काम जे आहे ते आपल्याला डेव्हलपमेंट हळूहळू करत जायची ती होणार आहे. त्यानंतर वडदसारख्या ठिकाणी, वडदसारखा एवढा सुंदर आपल्याकडे निसर्गरम्य ठिकाण आहे. म्हणजे मला त्या गावातनं जाताना रस्त्याने नेहमी वाटतं की आपलं एखादं छोटंसं घर या कोपऱ्यावर पण असावं की तिथं बर्ड वॉचिंग होऊ शकतं. किंवा वॉटर स्पोर्ट्सला मी जास्त जाणार नाही कारण डिझेलने पाणी खराब होतं, पण त्याला पूरक असं आपल्याला काय रोजगार संधी उपलब्ध करून देता येतील की जशी तुम्ही बारामती इंदापूर साईडला गेले की भिगवणला त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे माशांचं दालन असेल किंवा बर्ड वॉचिंग असेल की जिथं लोक सकाळी पहाटे 4:30-5 वाजता पर्यटक लांबून लांबून येतात. अशा पद्धतीने वडदचं हे करता येऊ शकतं. निमदिरी आहे, निमदिरीपासून आपला परत आता कुंभमेळा येतोय तर कुंभमेळ्याला ते नाशिक जोडणारा एक कॉरिडॉर जर आपण डेव्हलप केला तर त्या कॉरिडॉरच्या माध्यमातून लोकांना स्थानिक रोजगार मिळेल. मग तो अगदी जुन्नर तालुक्यात आल्यापासून नारायणगावपासून त्या कॉरिडॉरचा फायदा होणार आहे. मग जर आपण कुंभमेळ्याचा जर विचार केला तर एकेरी वाहतूक जर करायची म्हटली तर एकेरी वाहतूक समजा आपण सावरगावमधनं आलो आणि आपल्या निरगुडमधनं बाहेर पडलो, प्लस जो रूट आहे तो रूट जर आपण वायरलेस केला की वरती जाणाऱ्या वायरी त्या अंडरग्राऊंड जातील, म्हणजे लाईटिंग चारी बाजून येईल. म्हणजे अशा खूप गोष्टी ज्या आहेत की ज्या आपल्याला त्या कॉरिडॉरच्या माध्यमातून करता येईल. युवकांसाठी भरपूर संधी आहेत, आपल्याकडे रोजगार निर्मिती आहे. प्रोसेसिंग युनिट्स आहेत की ज्या प्रोसेसिंग युनिट्समध्ये आपल्या इथं शेती पोषक ज्या गोष्टी आहेत. म्हणजे आता कधी कधी टोमॅटोला बिलकुल भाव नसतो, मग आपण बऱ्याच वेळा ते टोमॅटोंचा गच्च भरलेला ढीग पाहतो. मग तिथं जर आपला प्रोसेसिंग युनिट केल्या, मग नुसतंच प्रोसेसिंग युनिटमध्ये लोकांचा विचार जातो की आम्ही सॉस करू किंवा काहीतरी त्याची प्युरी करू, पण त्याची पावडर आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये इतकी चालती आहे की तुम्हाला एक्सपोर्ट इम्पोर्टच्या संधी इतक्या आहेत. कांदा प्रक्रियावरती तुम्ही कांद्याच्या पावडर करून पुढे गेल्या तर भारताच्या बाहेर त्याला हे आहे. टोमॅटो कांद्याचं मोठं प्लस प्रक्रिया उद्योग नाही ते एक प्रोजेक्शन आहे. त्याच्यानंतर आपला हा आजूबाजूचा जो भाग आहे त्याच्यामध्ये फुलं आहेत. मग फुलं कोल्ड स्टोरेजमध्ये टाकून त्याला आपण कशा पद्धतीने मार्केटमध्ये आणू शकतो किंवा काही प्रमाणामध्ये आंबे आहेत, आंब्याचं एक्सपोर्ट कसं आता टॅगिंग झालेलं आहे आंब्याचं आपलं ह्या. आणि एक प्रामुख्याने महिलांच्या बाबतीत असं वाटतं की आज महिला आपल्या 15-17 वर्षापासूनच्या मुली त्या अगदी 35-40 वयापर्यंत त्या मुली ज्या आहेत त्या तुमच्या शेतीच्या कामासाठी जातात. एक महिला म्हणून मी सांगू शकते की तुमच्या महिलांच्या बाबतीत मानसिक महिन्याचे प्रॉब्लेम्स असतात, ते करत असताना सुद्धा त्या शरीराकडे काळजी घेत नाहीत.
शेतात काम करत असल्यामुळं शरीराची काळजी नाही, जेवण खावण्याची एक 35-40 नंतर कंबर आणि गुडघे महिलांचे कामात न जातात, पण परिस्थितीमुळे ते जीवावरती बेतून सुद्धा काम करतात आणि हे काम करत असताना कुठल्याच गोष्टीचा ते विचार करत नाही. मग त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर आपल्याला महिलांसाठी फायनान्शियल लिटरसीचे अंडर म्हणजे स्वतः सक्षम, आर्थिक सक्षम साक्षरच्या अनुषंगाने आपल्या इथं इतक्या म्हणजे मी हा मतदारसंघ फिरत असताना प्रत्येक महिलाच्या घरी गेलेली आहे. ती महिला तिच्या घरापुरता काय व्यवसाय करते, करू शकते याची क्षमता मला माहिती आहे. मग त्याच्यामध्ये काही महिला गोधड्या शिवतात. मग त्यांना जर आपण प्रोजेक्शन दिलं की तुम्ही गोधड्या जर शिवतायत तर आपण ह्या आउटलाईनमध्ये शिवूया, ह्या पद्धतीने शिवूया. मग त्याला एक वेगळ्या पद्धतीने एक्सपोर्ट क्वालिटी करतो. रोड लेवलचा खरं तर विचार करताय आपण. जर आता पाहिलं तर एखादा व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याकडे आर्थिक सक्षम असणं तुम्ही गरजेचं आहे. बरोबर आहे. परंतु ज्या महिला आर्थिक सक्षम नाही त्यांचं देखील ब्रँडिंग तुम्ही करतायत. एक्झॅक्टली. कारण PDCC बँकेची जोड आहे त्याला. बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला इतक्या स्कीम्स आहेत. परत प्रधानमंत्री योजनेच्या अंतर्गत 35-40% सबसिडी आहे महिलांच्या याला. आणि महिलांची अडचण असते बाजारपेठ. ती बाजारपेठ कशी उपलब्ध करून द्यायची हे मी थोडंसं शिक्षण असल्यामुळं, बाहेरच्या जगाचं नॉलेज असल्यामुळं मला माहिती की ते आपण बाजारपेठ कशी उपलब्ध करून, म्हणजे विजन खूप मोठं आहे, काम करण्यासारखं खूप आहे. म्हणजे मी तर हे तुम्हाला फक्त बेसिक 4-5 गोष्टी, पण रूट लेवलला माझा मॅनिफेस्टो खूप डिफरंट होता जो आजच्या डेटला तयार होता. म्हणजे अगदी तुम्ही मला म्हणताल की तुम्ही काय तयारी केली ताई, तर काय तयारी म्हणजे महिलांपर्यंत जाणे. आज कुठल्याच उमेदवाराची माहीत नाही मला असेल, पण मी माझ्यापुरतं बोलते की प्रत्येक गावामध्ये माझी कचेरी तयार होती की जिथं माझ्या कार्यकर्त्यांना किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांना बसायला उठायला संधी, LED व्हॅन्स असतील किंवा तुमचे पथनाट्य असतील ज्याच्यातनं आपलं विजन सांगणार होतं, किंवा AI जनरेटेड व्हिडिओज असतील, आपण केलेल्या कामाचे व्हिडिओज असतील, अशा असंख्य गोष्टी आपण एकत्रित करणार. म्हणजे प्रिंटिंग मटेरियल तुम्ही ऑफिसमध्ये आलं तर आज सगळं इंटॅक्ट आहे की प्रिंटिंग मटेरियल वगैरे सगळं आहे. कारण हे एकदम ऐन मुवमेंटला आदल्या दिवशी सांगण्यात आलं की हे आपण हे करतो. तोपर्यंत माझी सगळी सिस्टीम, सगळी प्रोसेस रेडी होती. मला फक्त आज उमेदवारी डिक्लेअर केली, उद्यापासून फक्त पडायचं एवढंच काम मागं ठेवलं होतं. इतकी जर तयारी होती मग तुम्ही थांबला का? नाही, मला कुठंतरी असं वाटतं की कधी कधी लॉंग रन तुम्हाला चालायचं आहे सर, आणि पक्षाने जर एखादा आदेश दिला तर तो मानणारा कार्यकर्ता मी आहे. आणि मी नेहमी अजितदादा पवार साहेबांच्या सानिध्यात राहून मोठी झालेली आहे. आज त्यांनी अगदी कमी वयामध्ये PDCची संधी दिली आहे आणि ती संधी पण त्यांनी माझं 7-8 वर्ष काम पाहिलं संघटनेचं म्हणून दिली. आणि जर ते कुठं म्हणत असेल की तुम्ही आता थांबा, या पुढं आपण विचार करू, तर नक्कीच त्यांचं माझ्या बाबतीतलं विजन काही वेगळं असू शकतं, म्हणून त्यांचा आदेश म्हणून मी थांबले.